बघा मित्रांनो, हा वैभव इंगडे तर छोट्या मुलाची बॅट घेऊन स्वतः खेळत आहे आणि त्याला तिकडे बसून ठेवलं. या ठिकाणी उपमा आहे, कैरी आहे आणि चिवडा आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हाला माहिती आहे, काल रात्री मी माझ्या फ्रेंडच्या रूमवर झोपलो होतो या ठिकाणी. तर आज मला जायचं कॉलेजमध्ये, सबमिशन वगैरे आहे. त्याच्या आधी आपण आता ब्रश वगैरे करू, फ्रेश झाल्यानंतर बाहेरचं दूध वगैरे आणायचं. हे बा मित्रांनो, या ठिकाणी सकाळ किती मस्त होते. सकाळचे वाजले 6:21. मी आता उठलो. किती मस्तपैकी मॉर्निंग होतं. या हॉस्टेलची बॅक साईड आहे, सूर्य इकडून आहे या साईडला. तर आता उठतो, तयारी वगैरे करतो. इथे झोपून होतो मी काल रात्री. आपलं असाइनमेंट वगैरे बाकी आहे लिहायचं थोडं, तर आज असाइनमेंट वर्क कंप्लीट करायचं. काल रात्री लिहत होतो असाइनमेंट, पण एडिटिंग बाकी असल्यामुळे लिहू शकलो नाही. तर आता लिहून काढू. थोडं जास्त नाही आहे, थोडंसं नाही होऊन जाते. अर्धा एक तासात होऊन जाते. ते असाइनमेंट कंप्लीट करायचं आपल्याला आज सबमिशन आहे, आज दाखवायचं आहे. तर चला फ्रेंड्स, आता जो आपण आपल्या रूमवर गेला फ्रेश वगैरे, नंतर जाऊ दूध आणण्यासाठी. सामान वगैरे घेतलं सर्व, त्यांनी घेतलं. मस्त मॉर्निंग होते सकाळची. या ठिकाणी मोर वगैरे येत राहते, पण आज काही दिसत नाही. हे जे दिसत झाडाच्या खाली मोर फिरतात. तर फ्रेंड्स, फ्रेश वगैरे झालो. आता जायचं पाणी आणण्यासाठी, कारण हॉस्टेलवर पाणी नाही आहे. तर पाणी आणण्यासाठी आपली बॅग रेडी. या ठिकाणी टाकून देऊ आपण बॉटल वगैरे. तरी झाली बॅग रेडी. आता जाऊ आम्ही पाणी वगैरे घेऊन. तो अभी हम जाएंगे बाहर पानी लाने के लिए. ये है हमारा हॉस्टल. दूध आणायला गेलो होतो, भूक लागली होती. बिस्किट घेतलं मॅजिक्स. आता जाते हॉस्टेलवर जायचं आहे, पाणी भरायचं आहे. पाणी वगैरे घेऊ, मग नंतर जाऊ. तर फ्रेंड्स, आम्ही पाणी आणायला आलो होतो. या वॉटर ATM आमच्या एरियामधलं कॅन भरत आहे. त्याला 1000 लाईकचे टार्गेट मित्रांनो. 70 नाही, 1000. 50 येते का? वा. ओ भाई, मेरे पेजेस कहाँ पे है? मैंने तुझे पेजेस निकालने को बोले थे, तू लेके गया? बैग में रख दिया ना वापस। बैग में रख दिए क्या? मेरे को जितने लगते थे ले लिए क्या? मैं सोच रहा मेरा बंडल कहाँ पे चला गया. तर फ्रेंड्स, चार्जर बाकी होतं माझ्या मित्राच्या रूममध्ये. ते चार्जर घेण्यासाठी आलो होतो. काढलं ना ते ब्लॉगमध्ये. काय झालं तुला इतका चांगला दिसू राहिला? तर आता जातो मी. असाइनमेंट बाकी आहे आपली लिहायची. काल रात्रीचं प्रॉमिस बाकी आहे, एडिट करता ठेवून दिलं. आता लिहा लागणार असाइनमेंट. आज टिफिनमध्ये आहे काय? आज टिफिनमध्ये गवारीच्या शेंगाची भाजी, वरण, भात आणि पोळी. तर जेवण करत आहे. तर फ्रेंड्स, आम्ही जातो मंदिरमध्ये. पाहू शकतो माझ्यासोबत कोण कोण आहे. 2 जण फ्रेंड आहे सोबत. या डायरेक्शन इथे एक हनुमान मंदिर आहे. हनुमान नाही, कोणतं मंदिर आहे? गणपती मंदिर आहे. कन्फ्यूज झालो आम्ही. रोज मंदिरात जाऊ. इकडे मंदिर आहे, गणपती मंदिर. तुम्हाला भेट करून देतो.
तर फ्रेंड्स आम्हाला मंदिरात यायला लेट झाला. आज मी आधी गणपती मंदिरात गेलो, आता जाते हनुमान मंदिरात. नेहमीचा रूट आमचा. तुम्हाला बोलल्यावर दिसत असाल, कारण कॅमेरा आपला एवढा चांगला नाही आहे. लाईट लागला आताच तर क्वालिटीसोबत ॲडजस्ट करा गाईज थोडंफार. तर फ्रेंड्स हे हनुमान मंदिर. डेली आम्ही इथं बसत असतो. माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग खतम झाले म्हणून या मोबाईलने शूट करत आहे. मस्त हवा सुटत आहे आज. रोज डेली नाही हवा सुटत, आज मस्त हवा सुटत आहे. आज करमत आहे या ठिकाणी. हे हनुमानजीचं मंदिर आहे. आतमध्ये लाईट बंद केलं वाटते कोणी. आणि या ठिकाणी आहे शंकरजीचं मंदिर. इथं बॅकग्राऊंडमध्ये मुलं क्रिकेट वगैरे खेळत आहे. तर मित्रांनो आम्हाला या ठिकाणी एक लहान मुलगा मिळाला. आम्ही क्रिकेट खेळत आहे त्याच्यासोबत. बुढिया बुढिया शॉट मारत आहे. बॉल तर पकड बरोबर. एवढा मोठा झाला मित्रांनो, पण बॉल नाही पकडता येत. क्या क्रिकेटर बनेगा. मार त्या पोराला मार. जय बजरंगबली. जय बजरंगबलीची मूर्ती. दोघं मिळून एक तर कॅच बरोबर पकडा. कोण पकडली, वेदांत पकडली का? बघा मित्रांनो, हा वैभव इंगडे तर छोट्या मुलाची बॅट घेऊन स्वतः खेळत आहे आणि त्याला तिकडे बसून ठेवलं. एक कॅच नाही पकडू शकत. बस असाच खेळ रे. बघा मित्रांनो, हा वैभव इंगडे तर छोट्या मुलाची बॅट घेऊन स्वतः खेळत आहे आणि त्याला तिकडे बसून ठेवलं. एक कॅच नाही पकडू शकत. बस असाच खेळ रे. तर फ्रेंड्स आम्ही खाता असते. कशी लागतो याला भेटलीच नाही. याच्या आधी एक्स्ट्रा दाखव रे. याच्याकडे एक्स्ट्रा पण ह्याला दिलीच नाही. मान होतो हा. कधी खाऊ नाही गेला आम्हाला, पण आम्ही पण ह्याला देत नाही. मान होतो रे. पाहिजे का वेदांत? नाही पाहिजे. नाही ना, नक्की. रडू नको रे. रडू नकोस, देऊन टाकतील बिचारायला. नाही पाहिजे. तर फ्रेंड्स माझं जेवण वगैरे झालेलं आहे. आता माझ्या मित्राचं जेवण बाकी आहे. त्याच्या मेसवर आज भात होता, फक्त भात. त्याच्यामुळे त्याचं काही जेवण झालं नाही बरोबर सूरजचं. तर आता आम्ही बनवतो या ठिकाणी उपमा. हे चिली फ्लेक्स पाहून द्यायला वाटत असं हे बनवत आहे का आपण डॉमिनोजचा पिझ्झा. पिझ्झा नाही बनवत आहे आम्ही उपमा बनवत आहे. त्यासाठी रेड फ्लॅक्स वापरत आहे. तर फ्रेंड्स हा जो उपमा आहे हा शॉर्टकट मध्ये बनवलेला आहे. कसा माहितीये का, हा जो उपमा रवा राहते हा पहिला आधी भाजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व वस्तू टाकून आता आपल्याला गरम पाणीमध्ये उकडायचा आहे. आपला उपमा रेडी होऊन जाते. हे आहे शॉर्टकट ट्रिक. हे सूरजच्या आईने त्याला बनवून दिलेलं आहे. एकदम मस्तपैकी स्मेल येते मस्त छान याची. बस जरा जास्त नको बनवू, मी खाणार नाही आहे. नाही नाही नाही. तर फ्रेंड्स या ठिकाणी उपमा रेडी झालेला आहे. वरून चिली फ्लेक्स टाकलेले आहे. एकदम बढिया लागते आता उपमा. तुम्हाला मी फायनल रिझल्ट दाखवतो. बस बनवते उपमा फक्त. जळत आहे ते खालून खालून लागत आहे. कमी कर. तर मित्रांनो जो उपमा झालेला आहे रेडी. आता आम्ही तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कसं झालं. तर एकदम बढिया दिसत आहे, पाहू शकता तुम्ही. सिनेमॅटिक सीन पाहिलेच असं. तर फ्रेंड्स आमची झालेली आहे डिश रेडी.
या ठिकाणी उपमा आहे, कैरी आहे आणि चिवडा आहे. तर चला आम्ही आता नाश्ता करतो. माझं जेवण तर झालेलं आहे, पण माझ्या फ्रेंडला कंपनी द्यायला लागेल म्हणून एक्स्ट्रा केला आम्ही. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज मी व्हिडिओमध्ये बऱ्याच सिनेमॅटिक सीन ॲड केल्या आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.